नाशिक जिल्हा बालेकिल्ला नाशिकमध्ये स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात उर्फ भोंदूबाबा यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर आता एक व्हिडिओ समोर येतोय, ज्यात खरात पोलिसांच्या ताब्यातून कणहत लंगडत चालताना दिसतोय. तो कॅमेरा समोर म्हणतोय, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, माझ्यात आता ताकद नाही राहिलीये. नाशिक जिल्हा बालेकिल्ला या व्हिडिओत अशोक खरात पूर्ण घाबरलेला आणि थकलेला दिसतोय. नाशिक क्राईम ब्रँचने त्याची कसून चौकशी केली असून एसआयटी टीमकडूनही तपास सुरू आहे. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून पेन ड्राईव्ह जप्त केली असून त्यात तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत, ज्यात अनेक महिलांवर अत्याचार झाल्याचे पुरावे सध्या त्यामध्ये आहेत. मुख्य मुद्दा काय आहे पाहूया. एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गर्भवती महिलेवरही अत्याचाराचा तिसरा गुन्हा दाखल आता झाला आहे. ब्लॅकमेलिंग, खंडणी, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याचे आरोप सध्या त्याच्यावरती आहेत. त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनेक बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा यामध्ये सध्या असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात अशोक खरातने महिलांना ज्योतिषी, अंकशास्त्र आणि पूजाविधीच्या नावाखाली फसवलं, गुंगीचे औषध देऊन अत्याचार केलं आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी त्याची दैवी शक्ती उतरवली असून तो आता कायद्याच्या बालेकिल्ल्यात पूर्णपणे नतमस्तक झालाय. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी किती महिलांच्या तक्रारी समोर येतील हे पाहावे लागेल. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि अंधश्रद्धेच्या विरोधात हे मोठे पाऊल आहे. आम्ही या प्रकरणावर नजर ठेवून आहोत. अधिक अपडेटसाठी जुळलेले राहा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.